नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. रोजच सकाळी सकाळी हा प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवायचं. तर आज घेतलेत आलू पराठे बनवायला. तर चला रेसिपी सुरुवात करूया. इथं घेतलं आहे पीठ मळून आणि लगेच बटाटे पण उकडायला ठेवले होते. आणि इकडे मसाला घेतला आहे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरे. मसाला काढूस तर पीठ मळूस तर लगेच बटाटे पण उकडून झाले. लगेच कांदा पण चिरून घेतला आणि कोथिंबीर पण चिरली. आणि जे वाटण काढलं होतं ते म्हणलं उकळीमध्ये वाटून घ्यावं. तर ही आपली घरची दगडी उकळी आहे जुनी. पाट्यावर जसं खसा वाटतो ना, तसंच उकळीमध्ये पण खसा वाटून घेतलं. एकदम चविष्ट लागतं ते. आणि वाटण झालं की लगेचच बटाटा आपण चटणी बनवून घेणार आहोत, फोडणी देणार आहोत. इथं झालं आहे वाटण. आता इथं कांदा आणि कोथिंबीर पण चिरून घेतली. इथं बटाटे जे उकडले होते ते सोलून घेतले, स्मॅश करून घेतले, हाताने सोलले आणि बारीक केले. नंतर स्मॅशरने स्मॅश केले. नंतर लगेच कढई ठेवली, तेल टाकलं आणि गरम तेलात मोहरी टाकली, तडतडू दिली आणि लगेचच टाकला आपण कांदा हा मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर टाकायचे मसाले. जो मसाला आपण आत्ताच उकळीमध्ये वाटला होता तो पण मसाला आपण परतून घेणार आहोत त्यामुळे चव चांगली येते. त्यातली कच्चटपणा मरतो म्हणजे हिरव्या मिरच्यामधला. आणि नंतर लगेच हळद टाकून बटाटे टाकून घेतलेत मी, जे उकडलेले बटाटे होते ते. आणि चांगलं आपण परतून घेणार आहोत. 2-4 मिनटं परतल्यानंतर परत ही अशी बनते. एकदम भारी झाली आहे आणि मस्त झाली आहे. परतून घ्यायची आहे चांगली. आणि त्यानंतर परतून झाल्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत वरून. कोथिंबीर टाकल्याच्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. इथे एक मीडियम साईजचा उंडा घेतला आणि त्यामध्ये पूर्णासारखं सारण भरून घ्यायचे. आणि सारण भरून घेते. जी बटाट्याची चटणी केली होती ती भरायची, आतमध्ये दाबायची, वरून परत पिठाचं गोल करून घ्यायचा गोळा. त्यामुळे ती फुटत नाही पोळी. आणि पीठ लावून लाटायची. आणि धरला मग. आणि इथं लाटून झाली तोपर्यंत आपला पराठा. आणि आता तवा पण तापला आहे, त्यामध्ये टाकून लगेच पलटी पण केली पराठा. हा भाजतोय तोपर्यंत खालचा आणखी एक लाटून घेते मी. वरचा बाजूस तर खालचा लाटून होईल. पलटी केला हा. आता याला तेल लावून घेऊ आपण मस्तपैकी. पाहू शकता लगेच फुगायला पण लागलाय मस्त. फुगला एकदम पूर्ण. तर भाजलाय आपला, तयार आहे आलू पराठा. एकदम मस्त झालाय, पाहू शकता किती छान झालाय. फुटला नाही, एकदम मऊ लुसलुसीत असा आलू पराठा. हा पण एकदमच भारी फुगला आहे, एकदम टम्म. आणि एकदम भारी झालेत. चला तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.